मला आज नेहमीपेक्षा थोडा जास्त लेट झाला होता, कारण की मला उठायला लेट झालं होतं त्याच्यामुळे. पण ट्रेन लेट होती म्हणून मला ट्रेन भेटली आपली आणि त्याच्यासोबत आपण सीट पण पकडली. आणि इथून CSMTला मी जशी उतरते ना, तसं ना माझ्या डोक्यात एक गोष्ट येते की यार व्लॉगमध्ये रोज सेम तेच रिपीट होतं आहे. पण ना ॲक्च्युली हीच खरं तर माझी डेली लाईफ आहे की जॉब, घर, ट्रॅव्हल, बस. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे टाईमच वाचत नाही. त्याच्यामुळे हेच व्लॉग्स माझे डेली येतात. तर आता इथून जाऊया आपण ऑफिसकडे. आणि मी जशी ऑफिसमध्ये पोचते, माझ्या डेस्कवर माझ्या फ्रेंडने ठेवलेलं असतं ब्रेकफास्ट. तर मी ब्रेकफास्ट ओपन करते, तर एका ह्याच्यात असतो ढोकळा आणि तो खूप टेस्टी होता. आणि मी ढोकळा मला आवडत नाही, पण तो इतका टेस्टी ना की मी तिथला ढोकळा खाते. आणि त्याच्यानंतरला ना मी दुसरं पार्सल तिचं ओपन केलेलं, तर तिने आणलेली कचोरी, त्याच्यासोबत चटणीसुद्धा होती. तर मी ते पण खाल्लं आणि मला खूप दिवसापासून तिथली कचोरी खायची होती म्हणून ती घेऊन आली. पण आज असं झालं की मी सुद्धा सेम दुकानातून कचोरी घेऊन आली आहे, फक्त विदाऊट चटणी. मग आता ते सगळं खाऊन झालं. दुपारी मी ब्रेकमध्ये आली थोडं बाहेर. आणि बाहेर ना 10-15 मिनटं फिरता ना मला एक विचार येतो की जाऊया आता ऑफिसमध्ये आणि काम आवरूया आणि निघूया संध्याकाळी लॉग आऊट घेऊन. आणि जसे टाईम होतो ना, मी PC करते माझा शटडाऊन आणि निघते मी घरी जायला. पण घरी जायच्या आधी आपल्याला खूप सारी मेहनत आहे. स्टेशनवर जायचं आहे, तिथून ट्रेन पकडायची आणि ट्रेनमध्ये पकडण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडं ट्रेन जम्प करून पकडावी लागणार आहे. तेव्हा जाऊन आपल्याला सीट भेटते आणि सीट पण भेटली. आणि आता जाऊया इथून घरी. आणि घरी जाताना आज मी फ्रूट्स, व्हेजिटेबल्स वगैरे काहीच नाही घेतलं, कारण की ऑलरेडी खूप काही घेऊन आली मी. आता सरळ जाऊन घरी झोपून घेऊया.